आज समजून घेणार आहोत मेनोपॉज दरम्यान होत असणारे असे कुठले कुठले त्रास आहेत की ज्या वेळेला डॉक्टरांना भेटणं आपल्याला गरजेचं असतं. तर नंबर 1 सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप जास्त ब्लीडिंग जर तुम्हाला होत असेल तर, खूप जास्त दिवसांसाठी ब्लीडिंग होत असेल तर, म्हणजे 7 दिवस किंवा 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस जर तुम्हाला ब्लीडिंग होत असेल तर, नंबर 3 तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2 पाळींच्या मध्ये जर ब्लीडिंग होत असेल, स्पॉटिंग होत असेल तर अशा वेळेला. नंबर 4 चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 20 दिवसांपेक्षा आधीच जर पुढची पाळी येत असेल तर. नंबर 5 पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच ब्लीडिंग आफ्टर सेक्स म्हणजेच फिजिकल रिलेशन्स संबंध ठेवल्यानंतर जर ब्लीडिंग होत असेल किंवा स्पॉटिंग होत असेल तर. नंबर 6 सहावी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोस्ट मिनोपॉझल ब्लीडिंग म्हणजेच पाळी गेलेली आहे, बरीच वर्ष लोटलेली आहेत, ज्यांचं वय 60च्या वर आहेत आणि तरीसुद्धा ब्लीडिंग किंवा स्पॉटिंग व्हायला सुरुवात झालेली आहे असं जर दिसून आलं तर. आणि सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे वयाच्या 30मध्ये 35मध्ये किंवा 40मध्येच पाळी आपली बंद झालेली आहे असं जर तुमच्या लक्षात आलं तर, स्पेशली अशा वेळेला जर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल तर अशा वेळेला डॉक्टरांना भेटणं खूप गरजेचं असतं. मिनोपॉझल फेजमध्ये म्हणजेच पाळी जाण्याचा जो काळ आहे त्या दरम्यान कुठले कुठले त्रास होऊ शकत असतात, त्याची कुठली कुठली लक्षणं आपल्याला दिसतात, त्याच दरम्यान घेण्यासारखा आहार कुठला कुठला आहे जो आपल्याला फायदेशीर ठरू शकतो, यासाठीच्या उपचार पद्धती कुठल्या कुठल्या आहेत, त्याचे फायदे तोटे काय आहेत, या सगळ्यासाठी आपण एक वेगळा खास व्हिडिओ केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक खाली दिलेली आहे. स्क्रीनवरती जो त्रिकोण दिलेला आहे तिथे तुम्ही क्लिक केली तर तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळेल.